नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. परत आलो एका गडावरती, चंदेरी गडावरती. 2 वेळा पावसात येऊन गेलो होतो, पण तेव्हा चढायला भेटला आहे. अर्धाच झाला होता किल्ला. पावसाळ्यात पण खूप रिस्क होती, म्हणजे त्याच्यामुळे आता तिसऱ्यांदा गडावर चाललेलो आहे. 2 जण आहेत, दिव्यावरनं आले होते. ते आता पुढे गेलेत, कारण की ते लवकर निघाले. मला जरा उशीर झाला, त्याच्यामुळे आता आपण ट्रेक चालू करूया. आपले मित्र पण आलेले आहेत, दिव्यावरनं आलेले आहेत. हे बघा, तुझं नाव काय रे? नयन. आणि हा सिद्धेश. हे दिव्यावरनं आलेले आहेत. तो दुर्गा म्हणून एक ॲप आहे, त्या दुर्गा ॲपवरती आम्ही सगळे ट्रेकर लोक वगैरे असतात, ते इकडे जॉईन होतात किल्ल्यावरती वगैरे, ग्रुप वगैरे, तर ते इकडे असतात. ते आता इथे भेटले, वरती आल्यानंतर भेटले. थोडा मला उशीर झाला होता त्याच्यामुळे. हे बघा, मला व्ह्यू दाखवतो. हे बघा, हा इथे पाण्याचा झरा होता. अजून पावसाळ्यात पाणी वगैरे पडत होतं, जाम होतं. हे बघा, बघा हा गड किल्ला पुन्हा. बघा व्ह्यू बघा. हे बघा, पावसाळ्यात पूर्ण हिरवगार होतं. हे बघा, आता ऊन पडले त्याच्यामुळे खूप गरम होतं आहे आणि हवा पण नाही. 9 वाजत आलेत. लवकर फटाफट चढूया वरती. तुम्ही रोड पण बघा, हा बघा, कोपऱ्यावरतून रोड आहे. चला, बघा इथे आल्यावरती चंदेरी किल्ला असं लिहिलेलं आहे. खूप एक तास झाला चढतोय आम्ही. एवढा दम लागतोय की, आणि रस्ता पण बघा तुम्ही केवढा खराब आहे. रस्ता एवढा खराब आहे ना, चालताच येत नाही. हे बघा, दगडांमधून जायचं आहे. रस्ता एवढा खराब आहे ना.
ही इथून वाट आहे. इथून वाट आल्यानंतर इथे एक मंदिर आहे. इथून पण वर गेल्यानंतर परत इथे पण एक मंदिर आहे. पण इथून आता आणि रस्ता बघा हा बघा, हा कुठून येतो हा बघा, रस्ता बघा कसा आहे. आणि हवा पण एवढी सुटली आहे ना. आणि हे बघा व्ह्यू बघा, एवढा भारी नजारा आहे ना. पावसाळ्यात तर एवढा भारी दिसतो ना, पण पावसाळ्यात येऊ नका कारण की खूप रिस्की आहे. तिकडे पण एक गड आहे. आता हे बघा रोड बघा. पावसाळ्यात अजिबात येऊ नका कारण की मी इथे 2 वेळा गडावरती आलो होतो पावसाळ्यात, पण वरती चढायला जमलं नाही. पूर्ण वरती दगडीच आहेत हे बघा, पूर्ण वरती. आणि खालती एकदम दरी. हे बघा पूर्ण दरी, म्हणजे रोड पण एवढा हे आहे ना. हे बघा रोड बघा कसा दिसतोय तुम्हाला. पावसाळ्यात येऊच नका अजिबात कारण की पावसाळ्यात खूप रिस्क असतं. दगडी वगैरे वरतून पडण्याची शक्यता आहे. हे बघा इथे पाण्याचा टाका आहे. हा तुम्हाला पाण्याचा टाका दाखवतो. हे बघा ते पाणी वगैरे, हे बघा पाण्याचा टाका तिथे लिहिलेलं पण आहे. पिण्याचे पाणी, हे बघा पिण्याचे पाणी लिहिलं आहे तिकडे. पाण्यामध्ये साप वगैरे पण असू शकतात, पाण्यामध्ये जाऊ नका. हे बघा इथे गेल्यावरती आहे ना, इथे पण तुम्हाला एक मंदिर दिसेल, त्यामुळे तुम्हाला दाखवतो. पायऱ्या पण आहेत. हे बघा ते देवाचं मंदिर वगैरे तो वगैरे. तिथून पुढे आल्यावरती हे बघा श्री चांदेरेश्वर शिव मंदिर. इथे मंदिर आहे, गुफासारखंच आहे. बघा इथे झोपण्याची वगैरे सोय वगैरे. हे बघा इथे व्यवस्थित एकदम तुम्ही शांत बसू शकता. एवढं वातावरण चांगलं आहे की एकदम थंड आहे. बघा महादेवाची पिंड आहे, आणि इथे वरती महादेवाचे फोटो वगैरे आहेत. शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचा पण मूर्ती आहे इथे. महादेवाचे जुने फोटो वगैरे पण आहेत. चंदेरी गडावरती देवीची मूर्ती आहे. हो का, इथून आलेलो आहे. ही बघा वाट आहे. आता व्ह्यू बघा. हे बघा तिकडून खालून आलो होतो. इथून हा व्ह्यू बघा. आपण तिकडून पण आलो होतो, तिकडून येऊन इकडे आलो. तर आपल्याला जायचं अजून, ते बघा तिथे वरती जायचं आहे अजून. हा बघा रोड, ते बघा तिथून जायचं आहे. तिथून गेल्यानंतर तिकडे मग परत तिथून खाली जायचं आहे. परत मग तिकडे जायचं आपल्याला. तिथून खाली 2.5 ते 3 तास लागतात चढायला, आणि उतरायला पण 5 तास तरी लागतात गडावरती. हे बघा रस्ता बघा, हा बघा इथून यायचं आहे. हा रस्ता आहे एवढा, हा बघा हा रस्ता आहे. इथून अजून वर जायचं आहे. ते बघा तो तिकडे वरती.
2 वेळा पावसाळ्यात आलो होतो, 2दा चढायला भेटले ना, तर तिसऱ्यांदा आता गडावरती चढलेलो आहे. महाराजांच्या मूर्ती वगैरे शेवटच्या टप्प्यापर्यंत. फायनली गडावरती पूर्ण पोचलेलो आहे. बघा महाराजांची मूर्ती, बघा महाराजांची मूर्ती. ही मूर्ती एवढ्या खालून वरपर्यंत आणली आहे. कशी काय आणली असेल त्यांनाच माहिती. गड किल्ले संवर्धनवाले असतात त्यांनीच आणली इकडे. बघा एवढी जड आहे नाही, हात लावूनच वाटते की एवढी जड असणार आहे नाही मूर्ती महाराजांची. बघा इथे शंख पण आहे, बारकावाला शंख. ते येत असेल त्यांनी ठेवले असणार वाजवायला वगैरे. हे बघा पुढे गेलं, एवढं वातावरण आहे ना. हे बघा नजारा वगैरे. तर ऊन असल्यामुळे जास्त हवा पण येत नाही. हवा आहे पण एवढी नाही. पण पावसाळ्यात आणि हिवाळ्यात एवढं असणार ना हवा, थंड वातावरण. मस्त वाटतं. कुठं 2 वेळा आलो होतो, पण ते पण पावसाळ्यात आलो होतो, त्यामुळे चढायला भेटलं नाही कारण की खूप रिस्क होती. आता हे बघा या दगडांमधून वाट आहे. परत इथे रशी पण लावलेली. ही बघा तुम्हाला रशी दिसते, हिरव्यावाली रशी आहे. आणि हे बघा इथे खाली दरी वगैरे. हे आपले मित्र होते, यांच्यामुळे शक्य झाले चढायला, जरा शक्य झालं. तिचं नाव काय रे, परत विसरलो मी. नयन आणि सिद्धेश या दोघांमुळे मला चढणं शक्य झालेलं आहे. कारण की एकटा असलो तर, एकटा कधीच येऊ नका गडावरती. मी गडांवरती गेलो एकटा गेलो आहे, पण इकडे जॉईन वगैरे झालेलो आहे म्हणजे वरती येणाऱ्यांसाठी. पण एकटे येऊ नका, कारण की इथे कुठे पकडायचं कुठे धरायचं काय कळत नाही अजिबात. तर शक्यतो पावसाळ्यात येऊ नका, कारण की खूप रिस्क असते. त्याच्यामुळे उन्हाळ्यात आला तरी चालेल, पण उन्हाळ्यातच या, कारण की रस्ता तुम्हाला व्यवस्थित सापडेल.